श्री स्वामी समर्थ. तुम्हा सर्वांचे स्वामी कृपा या चॅनलमध्ये स्वागत आहे. अधिक महिन्यात दीपदान तुम्ही अजूनही केलं नसेल तर अधिक अमावस्येच्या दिवशी 33 पिठाचे दिवे बनवून दीपदान करा. कारण अमावस्येला दीपदान करणं विशेष मानलं जातं. एवढेच नव्हे तर घरातील या विशेष 5 ठिकाणी दिवे लावल्याने अनेक जन्मांची पापं नष्ट होतात असं धर्मग्रंथात सांगितलंय. इतकंच नाही तर घरातील नकारात्मक ऊर्जा दूर होऊन सुख समृद्धी आणि देवीचा वास घरात कायम राहतो असं म्हटलं जातं. पण हे 33 दिवे कसे बनवायचे, कोणत्या पिठाचे बनवायचे, घरातील ती 5 विशेष ठिकाणं कोणती आहे आणि दीपदान करताना कोणती चूक टाळावी ही संपूर्ण माहिती आज आपण जाणून घेऊयात. अधिक महिन्याचे महात्म्य तुम्हाला वेगळे सांगायलाच नको. भगवान श्री हरी विष्णूंना समर्पित असलेला हा महिना अधिक पुण्यदायी मानला जातो. तर सर्वात आधी समजून घेऊया की आपण 33 दिवेच अधिक महिन्यात का लावावे. तर आपल्या सनातन धर्मशास्त्रात 33 या अंकाला अत्यंत पवित्र स्थान दिलं गेलं आहे. आपल्याकडे 33 कोटी देवता मानल्या जातात. हे दिवे म्हणजेच त्या 33 कोटी देवतांचे प्रतीक असं म्हणतात. तर दुसरं सर्वात महत्त्वाचं कारण म्हणजे अमावस्येच्या दिवशी हा अंधार आपल्या आयुष्यातील अज्ञान, संकट आणि गरिबीचा प्रतीक मानला गेलाय. ते 33 दिवे म्हणजे साक्षात ज्ञानाचा, सकारात्मकतेचा आणि दैवी शक्तीचा प्रकाशच मानला जातो. आणि जेव्हा तुम्ही हे दीपदान करता तेव्हा तुमच्या आयुष्यातील आणि तुमच्या घरातील संकटांचा अंधार कायम दूर होतो असं म्हणतात. अधिक महिन्यात आपण जे काही लहान छोटे मोठे जे दान करतो त्याचं फळ आपल्याला अनेक पटींनी परत मिळतं अशी पूर्वजांची दृढ श्रद्धा होती. आता सोमवती अमावस्या ही सोमवारी आलेली आहे. तर 33 पिठाचे दिवे बनवून दीपदान अमावस्या तिथी सुरू झाल्यानंतर आणि सोमवती अमावस्येच्या दिवशीच करणं हे अधिकच शुभ मानलं जातं. 33 पिठाच्या दिव्याचे दीपदान हे अमावस्या तिथीमध्ये कधीही करता येते. मात्र यावेळी सोमवती अमावस्येच्या दुर्मिळ योग आल्यामुळे शक्य असल्यास सोमवारीच हे दीपदान करावं. त्यामुळे अमावस्या आणि सोमवती अमावस्या या दोन्हींचं पुण्य प्राप्त होतं अशी धार्मिक मान्यता आहे. आता जाणून घेऊया की हे 33 पिठाचे दिवे कसे तयार करायचे. ही कृती अगदी सोपी आहे. घरातील माता भगिनी सहज करू शकतात अशी आहे. त्यासाठी थोडं गव्हाचं पीठ घ्यावं. एका परातीत गव्हाच्या पिठामध्ये गूळ आणि तूप मिसळून मऊसर पीठ मळून घ्यावं. पण एक गोष्ट लक्षात ठेवा की या पिठात आपल्याला मीठ अजिबात घालायचं नाहीये. त्यानंतर या मळलेल्या पिठापासून 33 छोटे छोटे आणि सुंदर दिवे तयार करावे. प्रत्येक दिव्यामध्ये कापसाची एक लांब वात किंवा उभी वात ठेवावी आणि त्यामध्ये शुद्ध तूप किंवा तिळाचे तेल घालावे. संध्याकाळी प्रदोष काळात म्हणजे सूर्यास्ताच्या वेळी हे दिवे प्रज्वलित करावे. आता सर्वात महत्त्वाचा भाग म्हणजे दिव्याचे पूजन आणि संकल्प. आता दिवे फक्त बनवूनच चालणार नाही तर त्यांची शास्त्रोक्त पूजा करणे सुद्धा आवश्यक आहे. यासाठी काय करायचं आहे, एका मोठे आणि स्वच्छ ताटात 33 दिवे हे व्यवस्थित मांडून घ्यावे. त्यानंतर प्रत्येक दिव्याला मनोभावे हळद, कुंकू आणि गंध अक्षता लावावी. देवाचे स्मरण करावे. त्यावर सुंदर फुलं अर्पण करावी. दिवे प्रज्वलित केल्यानंतर आपल्याला संकल्प सोडायचा आहे. आता हा संकल्प कसा करावा, तर आपल्या उजव्या तळ हातावर थोडंसं पाणी घ्यावं आणि अक्षता घ्याव्या. डोळे बंद करावे आणि म्हणावं, माझ्या कुटुंबाच्या कल्याणासाठी, घरात सुख शांती नांदण्यासाठी आणि माझ्या पितरांच्या मुक्तीसाठी मी आज हे 33 दिव्यांचे दीपदान करत आहे. ही प्रार्थना करून ते पाणी आणि अक्षता ताटाच्या बाजूला जमिनीवर सोडून द्यावं आणि दिवे लावताना आपण पुढील मंत्राचा जप करावा. ओम दीप ज्योती परब्रह्म दीप ज्योती जनार्दन दीपो हरतो मे पापम दीपम ज्योती नमस्तुते. आता जर तुम्हाला हा मंत्र म्हणणं सुद्धा कठीण वाटत असेल तर अगदी सोपा आणि तितकाच प्रभावशाली मंत्र म्हणजे ओम पितृभ्यम नमः. हा मंत्र म्हणत आपल्याला संपूर्ण दिवे प्रज्वलित करायचे आहे. आता आपल्याला मनात एक शंका आलीच असेल की जर काही कारणास्तव आपल्याला 33 दिवे बनवणं शक्य नसेल तर काय करावं. तर यासाठी चिंता करू नका. जर तुम्हाला 33 दिवे बनवणे शक्य नसेल तर तुम्ही 1, 5, 11 किंवा 21 असं आपल्या क्षमतेनुसार जितकं बनवणं शक्य असतील तितके दिवे तुम्ही लावावेत. तसेच अधिक महिन्यात 21 दिव्यांचे दीपदानाचा हा व्हिडिओ सुद्धा मी अपलोड केलेला आहे. तो सुद्धा बघा. 21 दिवे जर तुम्हाला दान करायचे असेल तर त्या पद्धतीने तुम्ही दान करा. आता पुढचं म्हणजे 33 दिवे नेमके कुठे ठेवायचे, कोणाला द्यायचे. तर याचा आपल्या शास्त्रात 3 मार्ग सांगितले आहेत ज्यापैकी तुम्हाला जे सोपे पडतील त्या पद्धतीने करू शकता. तर सर्वात पहिलं आणि उत्तम मार्ग म्हणजे आपण ह्या दिव्यांचं दीपदान आपल्या घरीच पाण्याच्या ठिकाणी करू शकता. जर आपल्याला घराजवळ मंदिर असेल तर त्या मंदिरात आपण हे दान करू शकता. त्याचबरोबर जर आपल्याला घराच्या आसपास एखादी पवित्र नदी किंवा जलाशय असेल
तर नदीकाठी जाऊन हे दीपदान करणं अत्यंत श्रेष्ठ मानलं जातं. तर हे 33 दिव्यांचे दीपदान आपण एखाद्या गरजू व्यक्तीला सुद्धा देऊ शकतो. त्याचबरोबर त्याला दक्षिणा आणि नारळ सुद्धा द्यावं. अधिक महिन्यामध्ये हे दान केल्यानं अधिक पटीने पुण्य प्राप्त होतं असं सांगितलं जातं. आता हे दान करून झाल्यानंतर आता आपल्याला जे 5 ठिकाणी दिवे लावायचे आहेत, तेलाचे दिवे लावायचे आहेत. हे 33 दिवे दान केल्यानंतर अमावस्येच्या रात्री घरातील नकारात्मक संपवण्यासाठी घरातील 5 विशेष ठिकाणी हे दिवे लावले जातात. जसे वास्तू आणि शास्त्रानुसार दक्षिण दिशा ही पितरांची दिशा मानली जाते. घराच्या दक्षिण कोपऱ्यात किंवा दक्षिण दिशेला तोंड करून आपण तेलाचा एक दिवा नक्की लावावा आणि आपल्या पितरांचे मनोभावे स्मरण करून त्यांचा आशीर्वाद घ्यावा. दुसरं ठिकाण म्हणजे तुळशीजवळ, कारण तुळस ही साक्षात देवी लक्ष्मीचं रूप मानलं जातं. तुळशीपाशी तुपाचा दिवा लावल्याने घरात सकारात्मक ऊर्जा प्राप्त होते आणि माता लक्ष्मीची कृपा ही सदैव टिकून असते असे सांगितलं जातं. त्याचबरोबर घराच्या मुख्य उंबरठ्याजवळ आपल्याला दोन्ही बाजूनी 2 दिवे लावू शकता. आपल्या घराचा उंबरठा नकारात्मकतेला रोखणारा मुख्य रक्षक मानला जातो. उंबरठ्यावर दिवा लावल्याने घरात सुख, शांती आणि समृद्धीचा प्रवेश होतो असं म्हणतात. याचबरोबर आपल्या घरात ज्या ठिकाणी आपण माठ ठेवतो किंवा पाण्याचे ठिकाण असेल त्या ठिकाणी एक छोटा दिवा प्रज्वलित करावा. जलतत्व आणि पितरांचा थेट संबंध मानला जात असल्यामुळे हा उपाय सुद्धा अत्यंत शुभ मानला जातो. त्याचबरोबर आपण अमावस्येच्या दिवशी पिंपळाच्या झाडाखाली सुद्धा तुपाचा दिवा लावू शकता. शक्य असल्यास जवळच्या पिंपळाखाली जाऊन दीपदान करावं, कारण पिंपळाच्या झाडामध्ये सर्व देवता आणि पितरांचा वास असतो असं मानलं जातं. जर आसपास पिंपळाचं झाड नसेल तर काळजी करू नका, जवळच्या कोणत्याही मंदिरात आपण दीपदान करू शकता. त्याचबरोबर 33 पीठाचे दिवे हे अधिक महिन्याच्या दीपदानासाठी वापरले असतील तर दिवे हे दुसऱ्या दिवशी पिंपळाच्या झाडाखाली ठेवावेत. किंवा अनेक ठिकाणी अशी काही धार्मिक परंपरा आहे की पिठाचे दिवे प्रज्वलित केल्यानंतर ते पक्षी, मुंग्या, गायी किंवा इतर प्राण्यांसाठी खाण्यासाठी द्यावेत. यामागील भाव असा की दीपदानाचं पुण्य आणि अन्नदानाचे पुण्य दोन्ही मिळावं अशी लोकमान्यता आहे. दीपदानामुळे अंधकार दूर होऊन पितरांना प्रकाश अर्पण केला जातो. पिठाचे दिवे, कणकेचे दिवे किंवा त्यातील अन्न घटक प्राणी, पक्ष्यांना दिल्यास अन्नदानाचेही पुण्य मिळते. मुंग्या, पक्षी, गाय यांना अन्न दिल्यास सर्व जीवांमध्ये परमेश्वराचे रूप पाहून सेवा केल्याचं पुण्य प्राप्त होतं. विशेषतः अमावस्येच्या दिवशी पितरांच्या स्मरणार्थ अन्नदान, पक्ष्यांना दाणे टाकणं, गाईला चारा खाऊ घालणं आणि गरजू व्यक्तींना भोजन देणं हे पितृकार्याशी जोडलं गेलं आहे. हे सर्व उपाय आपण दीपदान करताना शेवटी हात जोडून एक छोटी आणि मनापासून प्रार्थना करावी की हे ईश्वरा, आमच्या पितरांना सद्गती लाभू दे, आमच्या कुटुंबावर तुमचे आशीर्वाद कायम राहू दे, आमच्या घरात सुख, शांती आणि आरोग्य, समृद्धी नांदू दे. कारण मनात आलेली ही प्रार्थनाच तुमच्याच खरे पुण्यकर्म ठरवते. तर तुम्ही यंदा अधिक अमावस्येला दिव्याचे दीपदान करणार आहात का? आणि या 5 ठिकाणांपैकी तुम्ही कोणत्या ठिकाणी कोणता दिवा लावणार आहेत? तर कमेंटमध्ये उत्तर लिहायला विसरू नका. आणि तुम्ही अधिक महिन्यात 33 दिव्यांचं दीपदान केलंय का? कमेंटमध्ये हेही शेअर करायला विसरू नका. अशाच प्रकारच्या माहितीपूर्ण व्हिडिओसाठी स्वामी कृपा या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा, म्हणजे आमच्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील. तर अशाच आध्यात्मिक व्हिडिओसाठी पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ.